श्वास प्रश्वास पर ध्यान देते हुए आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत। सोमेश, आपण बघतोय की दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मोदी स्वतःहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रचंड मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास 5 लाख नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। अब हम गर्दन मोड़ने का अभ्यास करेंगे। नेक ट्विस्टिंग अभ्यासम चेतना। नक्कीच यामिनी, आपण पाहू शकतो सध्या विशाखापट्टणमचा रामकृष्ण बीच आणि तिथून लागणारा समुद्र किनारा आणि त्या समुद्र किनाऱ्याचा संपूर्ण रस्ता जवळपास 20 किलोमीटर पर्यंतचा रस्ता हा या सर्व लोकांनी भरलेला आहे जे आज योगाभ्यास करतायत। नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे होतोय आणि हा मुख्य कार्यक्रम आहे संपूर्ण देशभरातला। आणि या कार्यक्रमासाठी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा अपेक्षा होती की सुमारे 2.5 लाख लोक हे इथे यावेत, परंतु ज्या पद्धतीने आंध्र प्रदेश सरकारने योग दिनामध्ये एक मोहीम राबवली, त्या मोहिमेमध्ये 2.5 लाखाचा आकडा हळूहळू वाढत जाऊन कधी 5 लाखापर्यंत पोहोचला हे इथल्या आयोजकांच्याही लक्षात आलं नाही। आणि आंध्र प्रदेशातली जनता ही एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या उत्साहाने योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इथे आली। आता हे सगळी मंडळी जी योग करतायत ते इथे नरेंद्र मोदी येणार होते, त्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता सकाळी जवळपास 3-3:30 वाजल्यापासून हे सगळे जण इथे येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे या सर्वसामान्य लोकांचा जो उत्साह आहे योग दिनाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने, तर तो देखील आपण लक्षात घेऊ शकतो। त्यासोबतच योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ असं म्हटलेलं आहे, त्यामुळे असंख्य लोक कुटुंब परिवारासोबत या कार्यक्रमात सहभागी झालेत। अनेकांची सोबत त्यांचे पाल्य आहेत, पालक आहेत, सर्व वयोगटातील लोक, स्त्री पुरुष सगळेजण सर्व प्रकारचे भेदभाव विसरून एकत्रितपणे योगाभ्यास करतायत। आणि हे चित्र जवळपास 22.5 किलोमीटरच्या पट्ट्यात संपूर्णतः पाहायला मिळते, जिथे सगळेजण योगाभ्यासामध्ये रंगलेले आहेत, एका स्वरात आणि एका सुरामध्ये योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ अशा स्वरूपाचा जगभराला संदेश देत। अगदी सोमेश, खरं तर दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या थीम असतात। यंदा सुद्धा तू म्हणालास तसं योगा फॉर वन अर्थ आणि वन हेल्थ अशी थीम आहे। अगदी काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा या थीम विषयी भाष्य केलंय। मात्र एकीकडे योगा म्हणजे शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक हे स्वास्थ्य राखण्यासोबतच पर्यावरणाचा सुद्धा रक्षणाचा संदेश देण्यात येतोय। नक्कीच यावेळेसची थीम ही अनेक अर्थांनी वेगवेगळा मेसेज जगभरात देणारी आहे। वन अर्थ म्हणजे ग्रीन एनर्जी असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, भविष्यातील सर्व पर्यावरणीय आव्हानांचा, क्लायमेट चेंजचा विचार करून प्लास्टिक मुक्त जगाचा संदेश हा भारताने सगळ्या जगाला दिला होता आणि प्लास्टिक मुक्ततेचा संकल्प केला होता। तर त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अर्थ असा उल्लेख करून वन अर्थ अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आलाय। आणि त्यासोबतच सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये संघर्ष सुरू आहेत, त्यामध्ये सध्या आपण पाहतोय की इस्रायल इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, रशिया युक्रेनवर बऱ्याच वर्षांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे आणि तो तणाव वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पाकिस्तान सारख्या देशांकडून दहशतवादी कुरापती सुरू आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर योग दिनाच्या माध्यमातून भारताने आजपासून 10 वर्षांपूर्वी 2014 साली ज्यावेळी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर डिप्लोमसी करण्यात आली, तेव्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये खूप मोठ्या संख्येने सर्व देशांना एकत्र आणलं होतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे देश होते। लौकिक अर्थाने त्यामध्ये मुस्लिम देश होते, त्यामध्ये गैर मुस्लिम देश होते, ख्रिश्चन देश होते। या सगळ्यांनी एकत्र येऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असेल असा ठराव एकमताने मंजूर केला होता। आणि तो योग दिनाचा जो मेसेज आहे की जगभरातल्या सर्व देशांना एक मानव जाती म्हणून एकत्र आणण्याची ताकद योगाभ्यासामध्ये आहे। आणि ते भारताने इंटरनॅशनल योग दिनाच्या निमित्ताने ज्यावेळी हा मान्य करण्यात आला जगभरातून 21 जून हा दिवस, तेव्हा ते दाखवून दिलं। आणि त्या 21 जूनच्या औचित्याने आज जवळपास 10 वर्षांनंतर जेव्हा 2025 साली हा कार्यक्रम होतोय, त्यावेळी एक मेसेज दिला जातोय सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या अनुषंगाने सुद्धा की वन अर्थ अँड वन हेल्थ म्हणजे ही पृथ्वी एक आहे आणि या पृथ्वीवरती अशा असंख्य गोष्टी आहेत
की ज्यासाठी सगळे लोक आपापले लौकिक अर्थाने असलेले वेगवेगळे भेदभाव विसरून एकत्र येऊ शकतात आणि एक मानवजाती म्हणून एकत्रितपणे काहीतरी करू शकतात। तर ते एकत्रितपणे येऊन काय करू शकतात, तर मला असं वाटतं की आज 5 लाख नागरिक विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर जे दृश्य दाखवत आहेत की एकत्रितपणे येऊन लोक योगाभ्यास करू शकतात आणि आपलं आरोग्य सुदृढ करू शकतात, मन समृद्ध करू शकतात आणि तो मेसेज हा आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमातून दिला जातोय। दुसऱ्या बाजूला हे देखील आहे की कशा प्रकारे आंध्र प्रदेशचं सरकार, आंध्र प्रदेशची तेलुगू देसम पार्टी, त्याचे सर्व असलेले चंद्रबाबू नायडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमात किती मोठ्या उत्साहाने सहभागी झाले की केवळ सरकारी औपचारिकता म्हणून हा कार्यक्रम झालेला नाहीये, तर एक जनसमुदायाची लोक चळवळीचं स्वरूप या कार्यक्रमाला आलंय। आणि ज्या पद्धतीने गेले 20 दिवस ज्या पद्धतीची योगांध्र नावाची एक मोहीम आंध्र प्रदेश सरकारने राबवली, 2.5 लाख लोक या कार्यक्रमासाठी नोंदणी करतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात 5 लाख लोक, 5 लाख टी-शर्ट्स इथे आणण्यात आली। म्हणजे आपण अंदाज घेऊ शकतो की 5 लाख लोकांनी या योगाभ्यासाच्या कार्यक्रमासाठी नोंदणी केली। त्यासह वेगवेगळ्या शाळांमध्ये गेले कितीतरी दिवस आंध्र प्रदेशात योगाभ्यास सुरू आहे। कालच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आलाय। 25,000 आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 सूर्यनमस्कार एका ठोक्यावरती केलेले आहेत। त्यामुळे असंख्य नवे विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांसह चंद्रबाबू नायडू हे केंद्रीय आयुष मंत्रालयासोबत या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते। आणि विशेष म्हणजे यावेळेस आयुष मंत्री देखील महाराष्ट्रातील आहेत, शिवसेनेचे प्रतापराव जाधव आहेत की ज्यांनी या सगळ्याच्या आयोजनामध्ये आंध्र प्रदेश सरकारसोबतही कोऑर्डिनेशन मध्ये मोठी भूमिका बजावली। त्यामुळे केवळ सरकारी औपचारिकता, शासकीय औपचारिकता असे या कार्यक्रमाचं स्वरूप न ठेवता प्रत्यक्षात ज्या उत्साहाने लोक सहभागी झालेत या योग दिनाच्या कार्यक्रमाला एक प्रकारे लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जो झाला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने तेलुगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या सरकारने सहभाग घेतला त्याचा परिणाम म्हणून आपण आज पाहतोय। शक्यता आहे की या सगळ्यांना वेव ऑफ करण्यासाठी नरेंद्र मोदी या रस्त्यावरून रोड शो देखील करतील आणि या योग दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक वेगवेगळ्या स्वरूपाचे मेसेज जो पर्यावरण रक्षणाचा आहे, जो जगभरातील सर्वांना मानव जातीला योगासनांच्या निमित्ताने असलेला जो एक आशावादी संदेश आहे की सगळे लोक आपापले लौकिक अर्थाने असलेले वरवर दिसणारे भेदभाव विसरून, आपलं वेगळेपण विसरून काही गोष्टी तरी एकत्रितपणे करू शकतात आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे योगाभ्यास आहे। त्यामुळे हा मेसेज आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिला जातोय सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने। त्यासह देशामध्ये जरी आपण पाहिलं तर एक पॉलिटिकल मेसेजिंग सुद्धा आहे की नरेंद्र मोदींचा फ्लॅगशिप कार्यक्रम असलेला योग दिन आणि त्या कार्यक्रमामध्ये तेलुगू देसम पक्ष जो एनडीएचा घटक पक्ष आहे आणि त्याचं सरकार, त्याचे सर्व असलेले चंद्रबाबू नायडू इतक्या मोठ्या उत्साहाने सहभागी होतात की ते योग दिनाच्या कार्यक्रमाला एक लोक चळवळ करून टाकतात आणि त्यामध्ये 5 लाख लोकांना एकाच वेळी पंतप्रधानांसोबत योग दिनाचा कार्यक्रम आंध्र प्रदेशामध्ये करण्यासाठी त्या सगळ्यांना आमंत्रित करतायत। त्या सगळ्यांना 5 लाख नागरिकांना एकत्र आणतात। म्हणजे केवळ ही औपचारिकता नाहीये, तर ज्या पद्धतीने तेलुगू देसम पक्षाचंही एनडीए मधील एक प्रकारची कमिटमेंट दाखवण्याचाही हा प्रयत्न आहे। एनडीएची ताकद देखील योग दिनाच्या निमित्ताने दाखवली जाते, कारण जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं त्यावेळी भाजपचं सरकार हे जेडीयू आणि टीडीपीच्या पाठिंब्याने आलं होतं। विशेषतः जरी जेडीयू आजच्या घडीला भाजपचं सरकार सोडून गेला तरी देखील तेलुगू देसम पक्ष, चंद्रबाबू नायडू हे त्यांचे जोपर्यंत समर्थक आहेत तोपर्यंत या सरकारला धोका नाहीये। आणि अनेकांनी अंदाज व्यक्त केले होते की कदाचित नरेंद्र मोदींचं सरकार हे टिकणार नाही, तेलुगू देसम पक्ष सोडून जाईल किंवा नितीश कुमार सोडून जातील, तर वर्षभरानंतरही हे सरकार टिकलेलं आहे आणि नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर असलेल्या असंख्य कार्यक्रमांमध्ये या सरकारचे प्रतिनिधी असलेले आणि या पक्षाचे सर्व नेता असलेले चंद्रबाबू नायडू कशा पद्धतीने किती उत्साहाने सहभागी होत आहेत हे पॉलिटिकल मेसेजिंग देखील या योग दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणम येथून देशभरात दिलं जाते।
त्यामुळे हा देखील एक महत्वाचा संदेश आहे. असे बहुविविध उद्देश साध्य करत केंद्र सरकारने योग दिनाचा कार्यक्रम हा विशाखापट्टणम येथे आखलेला असं आपण म्हणू शकतो. नेव्हीचा खूप मोठा बेस हा या कार्यक्रमामध्ये आहे. नेव्हीचा खूप मोठा बेस हा या कार्यक्रमामध्ये आहे आणि या संपूर्ण जिथे नरेंद्र मोदींचा योगाभ्यास सुरू आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला समुद्रामध्ये असंख्य युद्धनौका देखील नेव्हीच्या तैनात आहेत. त्यामुळे सध्या ऑपरेशन सिंदूर त्या पार्श्वभूमीवर असलेली रणनीतिक आवश्यकता त्या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तरी देखील या जागेला एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे दक्षिणेतील एक राज्य त्यासह एक एनडीएतील घटक पक्ष आणि त्या घटक पक्षाचं सरकार असलेलं राज्य त्यातील एक प्रमुख टेकू के नरेंद्र मोदी सरकारचा तो म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे होणं त्यातून निश्चितच एक वेगळ्या स्वरूपाचं मेसेजिंग आहे आणि हे मेसेजिंग आज इथे पाहायला मिळतंय. इतक्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. संपूर्ण विशाखापट्टणम नगरी इथला रामकृष्ण बीच हा संपूर्ण समुद्र किनारा हा केवळ आणि केवळ योगाभ्यासामध्ये एका रंगामध्ये रंगलेला आहे आणि तो रंग हा योगासनांचा आहे. तो कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आहे आणि जर आपण पाहिलं बारकाईने तर यामध्ये लहान मुलं आहेत, यामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत, यामध्ये कार्यक्रमात सहभागी व्हायला आलेल्यांमध्ये महिला आहेत, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आलेले असंख्य लोक हे सहपरिवार सहकुटुंब या कार्यक्रमामध्ये आले. जर आपण बारकाईने ही गर्दी पाहिली तर आपल्या ही गोष्ट लक्षात येते. त्यामुळे ज्या प्रकारची एक लोक चळवळ चं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न योग दिनाला झाला होता हा आंध्र प्रदेशाने यशस्वीपणे करून दाखवलेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. ज्या प्रकारची विविधता आपल्याला या गर्दीत पाहायला मिळते त्यावरून ही गर्दी म्हणजे केवळ गर्दी नाहीये तर हे सगळे लोक स्वतःहून योगासनांसाठी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्साहाने इथे आलेले आहेत इतकं आपण नक्की म्हणू शकतो. असं चित्र सध्या तरी विशाखापट्टणम मध्ये पाहायला मिळते. यामिनी. अगदी सोमेश, आपण बघतोय की मोठ्या उत्साहाने हे सगळेच लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. जसं तू म्हणालास की आंध्र प्रदेशासारखं दक्षिणेतलं राज्य असेल, तिथपासून उत्तरेमधली राज्य असतील, या सगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि आपापल्या पद्धतीने खरं तर हा योगाभ्यास करण्याच्या ज्या काही सराव आहेत ते सुरू आहेत आपण बघतोय. तिकडे लडाखमध्ये जर विचार केला सोमेश तर ITBPचे जवान आहेत ते सुद्धा सराव करतायत किंवा आता जसं तुम्ही विशाखापट्टणम मधली दृश्य दाखवताय अनेक युद्धनौका या युद्धनौकांमध्ये सुद्धा सराव सुरू आहे.